नांदेडमध्ये पुन्हा गोवंश मांस विक्री प्रकरण उघड. मुस्लिम गोरक्षकांची धाडसी कारवाई. नांदेड येथे 21 जुलै रोजी नांदेड शहरातील श्रीनगर भागात आज पुन्हा एकदा गोवंश मांस विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुस्लिम गोरक्षकांच्या विशेष पथकाने कारवाई करत एका दुकानावर छापा टाकला. त्या ठिकाणी चिकन व मटण सोबत गोवंश मांस विकले जात असल्याचे निदर्शनास आले. मुस्लिम गोरक्षक पथकाने तात्काळ संबंधित विक्रेत्यावर दंडात्मक कारवाई केली. घटनेनंतर परिसरात गर्दी झाली होती. मात्र पोलिसांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. याआधी कुरेशी समाजाने 19 जुलैपासून नांदेडमध्ये गोवंश मांस विक्री आणि खरेदीवर पूर्ण बंदी लागू केली आहे. या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्यावर 25,000 रुपयांचा दंड तर माहिती देणाऱ्यास 5,000 रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसापासून मुस्लिम गोरक्षक नांदेडमध्ये सक्रिय असून त्यांनी बंदीच्या अंमलबजावणीत कठोर भूमिका घेतली आहे. आजच्या घटनेमुळे पुन्हा एकदा समाजात चर्चा सुरू झाली असून बंदीचे पालन किती प्रभावीपणे होते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.